गावी 24 तास. को पॉवर्ड बाय SBI लाईफ. माझ्यासाठी, माझ्या जीवलगांसाठी. असोसिएट तनिष्क डायमंड्स. गिव्ह विंग्स टू द गर्ल विदिन. एअरक्रॉस एक्स, प्रत्येक मोमेंटचा बॉस. ईशा महाशिवरात्री 2026. गाव संघाच्या नवे क्षितिज कार्यक्रमात भाषेच्या मुद्द्यावरून मोहन भागवतांनी केलेल्या विधानाचा राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. भाषेबद्दल आग्रही राहणं, त्यासाठी आंदोलन करणं हा एक आजार आहे, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं. त्याबाबत राज ठाकरेंनी खरमरीत पोस्ट करत टीका केली आहे. दरम्यान चंद्रपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय, अशी प्रतिक्रिया ठाकरेंसोबत युतीवर सुधीर चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती आघाडीचा निर्णय हा स्थानिक पातळ्यांवर घेण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी सुषमा अंधारे यांनी दिली आहे. माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास. राज्यात लवकरच सुमारे 70,000 पदांची मोठी नोकर भरती होणार आहे, तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही भरती नव्या, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीनं करण्यात येणार असून तरुणांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. या भरतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सुमारे 20,000 पदांचा समावेश असेल, तर उर्वरित पदं आयोगाबाहेरील विविध विभागांमध्ये भरली जाणार आहे. रायगड जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी होण्याबाबत शिवसेना आशावादी असल्याचं दिसून येते. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 21 जागा जिंकत शिवसेना मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र तरीही त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागणार असल्याची चिन्ह आहेत, कारण जिल्ह्यात युती करून लढलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीनं बहुमताचा 30 हा जादुई आकडा पार केला. मला मागच्या दरवाजानं कुठल्याही सभागृहात जायचं नाही, असं स्पष्टीकरण नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिले. त्यांनी भाजपात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. भाजपकडून अफवा पसरवून जनतेत काँग्रेस खासदारांबाबत संभ्रम निर्माण केला जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 फेब्रुवारीला नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. नागपुरात एकात्मता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्ण काळ या कार्यक्रमात राष्ट्रपती उपस्थित राहतील. जामठा येथील विश्वशांती सरोवर परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी एक आवाहन केले. महापौर पदाच्या शुभेच्छा देताना कोणीही हार, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू आणू नये, असं आवाहन त्यांनी केले. त्यांच्याऐवजी महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं, वह्या, लेखन साहित्य किंवा शैक्षणिक वस्तू शुभेच्छा म्हणून द्याव्यात, असं आवाहन रवी लांडगेंनी केलं. नाशिकच्या मालेगाव महापालिकेत नवनिर्वाचित महापौर नसरीन बानो खालिद शेख या महापौरपदाचा पदभार स्वीकारणार होते. यापूर्वी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर कार्यालयाचा पाहणी दौरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जालना महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी महापालिका कार्यालयात बिनविरोध निवडणूक पार पडली. वंदना मुगरे यांची महापौर म्हणून तर राजेश राऊत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी त्यांच्या पदाचा पदभार घेताच त्यांची जालन्यात मिरवणूक काढण्यात आली. सोलापुरातील बार्शी पंचायत समितीवर यावेळी राजेंद्र राऊत यांची सलग 5व्यांदा सत्ता आली. जिल्हा परिषद 6 पैकी 6 आणि पंचायत समिती 12 पैकी 12 जागांवर मोठ्या मताधिक्यानं विजयी झाला. सर्वच जागांवर कमळ फुलवण्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मोठं यश आलं. कराड शहरातील ब्रिटिशकालीन कोयना पुलावर दुचाकीनं अचानक आग लागली. दुचाकीनं पेट घेतल्यानं पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. तसंच आगीत दुचाकी जळून खाक झाली. जळगाव शहरातील अजिंठा चौकात कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. पेट्रोल पंपासमोरही आग लागल्यानं परिसरात धावपळ उडाली. मात्र अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवलं. रायगडमधील महाडच्या दासगावात एका बंद हॉटेलला आग लागली. जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीदरम्यान वाजलेल्या फटाक्यांमुळे हॉटेलला आग लागली आणि या आगीत हॉटेलच्या छप्पराचं आणि आतलं लाकडी सामान जळून खाक झालं. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूरजवळील मलठण फाटा इथं ट्रकला भीषण आग लागली. आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र आगीमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. नाशिकच्या पंचवटीतील गजानन चौक परिसरात फोटो व्हायरल करण्याची 3 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अब्दुल जलालुद्दीन शेख आणि त्याची गुरु त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. नाशिकमध्ये कंपनीचं बनावट कागदपत्र, ईमेल आणि आयडीचा वापर करत स्वतः कंपनीचा संचालक असल्याचं भासवत कंपनीची 38 लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कंपनीच्या सहाय्यक टेरिटरी मॅनेजरला अटक करण्यात आली. या संशयिताविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या मालेगावात जळाऊ लाकडाची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. गेल्या 8 दिवसात वनपरिमंडळ अधिकाऱ्यांनी 9 ठिकाणाहून 100 टन जळाऊ लाकूड जप्त केलं. विविध कारवाई सुमारे 9 वाहनं पकडली.
वाशीमध्ये देशी बनावटीचं पिस्टल जप्त करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचून एकाला अटक केली. त्यांच्याकडून देशी कट्ट्यासह 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले. जळगावच्या अमळनेरमधील गडखांब शिवारात गांजाची शेती केल्याप्रकरणी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. या कारवाईत गांजाची शेती उद्ध्वस्त केली असून शेतकऱ्याला अटक करण्यात आली.